कणकवली नगरपंचायत हद्दीतील जुने भाजी मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला। मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी दिली। घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्यांची भेट घेतली, तसेच कोसळलेल्या भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। पाहणीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, जुने भाजी मार्केटची संपूर्ण इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तिचे आयुष्य संपले आहे। आज इमारतीचा काही भाग कोसळल्याने संभाव्य धोका अधोरेखित झाला आहे। सध्या काही व्यापारी याच इमारतीत व्यवसाय करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। ते पुढे म्हणाले, या इमारतीत केवळ डागडुजी करून प्रश्न सुटणार नाही। सुमारे 40 ते 50 वर्ष जुनी झालेली ही इमारत तातडीने निर्लेखित करणं आवश्यक आहे। व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची सुरक्षित व्यवस्था केली जाईल। तसेच भूसंपादनाची प्रक्रिया करून या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येईल। भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीर्ण इमारत हटविण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे। कणकवली शहरातील जुनं भाजी मार्केट या ठिकाणी आम्ही आता भेट दिली। खरं तर ही संपूर्ण इमारत पूर्ण जीर्ण झालेली आहे। ही निर्लेखित करणं महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये जे आज 3-4 स्टॉलधारक आहेत, हे 4 स्टॉलधारक हे आजही त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत आणि याच्यामुळे त्यांच्या जीवितास त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो, कारण ही इमारत कधीही कोसळू शकते। आता काही भाग हा तिचा कोसळलेला आहे आजच, आणि यापूर्वीसुद्धा त्या संपूर्ण इमारतीची जी काही सगळी व्यवस्था आहे जी जीर्ण झालेली आहे, दुरावस्था आहे। त्यामुळे या ठिकाणी मी ही आता भेट घेतली, प्रत्यक्ष पाहणी केली, इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनाही बरोबर घेतलं आणि नेमकं आता याबाबतचा प्रस्ताव भूसंपादनाचा जो आहे आणि इथं जे नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभं करायचं आहे। खरं तर सर्वात प्रथम या ठिकाणी ही जी जुनी भाजी मार्केटची इमारत आहे, मला वाटतं 40 वर्षापेक्षा अधिकचा काळ, म्हणजे 40 ते 50 वर्ष एवढा काळ या इमारतीला होऊन गेलेला आहे आणि पूर्ण जीर्ण झालेली आहे। पूर्ण त्या ठिकाणी ती निर्लेखित करणं गरजेचं आहे आणि म्हणून लवकरात लवकर ती निर्लेखित केली जाईल। त्या इमारतीमध्ये जे आज त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी सेफ्टीच्या दृष्टीनं त्यांना ते व्यवसाय त्यांना तुम्ही ते खाली करा अशा प्रकारचं सांगावं लागेल आणि लवकरात लवकर नवीनच इमारत त्या ठिकाणी बांधावी लागेल। डागडुजी करून काही याचा प्रश्न सुटणार नाही, कारण या इमारतीमध्ये सगळं भग्न अवशेष त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि पूर्ण याचं जे इमारतीचं जी म्हणजे जी मर्यादा आहे किंवा इमारतीचं जे आयुष्य आहे हे आयुष्य संपलेलं आहे आणि म्हणून ही नव्यानंच त्या ठिकाणी इमारत उभी करावी लागेल। आज या कोसळल्यामुळे, इमारत कोसळल्यामुळे, काही भाग कोसळल्यामुळे या ठिकाणी मी आलो, प्रत्यक्ष पाहणी केली आणि उद्यापासूनच कदाचित याच्या बाबतीतचा म्हणजे ही जी जीर्ण इमारत आहे ती त्या ठिकाणी उतरवण्यासाठी, कारण अशीच जर राहिली तर अजून फार मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे ते निर्लेखित करणं गरजेचं आहे। त्यामुळे तसा पण तो निर्णय त्या ठिकाणी आम्ही करू आणि लवकरात लवकर म्हणजे संपादनाचा प्रस्ताव हा शासन स्तरावर प्रलंबित आहे। नगरपंचायतीची जी बाकीची जागा स्वतःची आहे आणि उर्वरित जागासुद्धा त्या ठिकाणी आरक्षित आहे। त्या सगळ्या जागेचा विचार करून या ठिकाणी एक भव्य व्यापारी संकुल कणकवली शहरवासियांसाठी तर इथल्या व्यापाऱ्यांसाठी कसं निर्माण करता येईल हा प्रयत्न याच्यामध्ये राहील। पण आजची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जीर्ण झालेलं आहे, इमारत कोसळलेली आहे। पहिली त्या इमारतीचं त्या ठिकाणी ती इमारत निर्लेखित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते काम पहिल्यांदा आपल्याला हातामध्ये घ्यावं लागेल। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, अनिल मेस्त्री, राजू म्हापसेकर, आबाद उखंडे, जमील कुरेशी, संतोष काकडे, संतोष महाजन, सचिन कुवळेकर, गुरु मोहम्मद शेख, दत्ता प्रसाद बिडिये, भगवान कासले, संगीता जैताळकर, ऐजाज काजी, देवराज जाधव, बंडू कोदे, जयवंत जाधव, शेखर बाने, लक्ष्मण महाडिक, सहीद नाईक, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी,
विशाल राजपूत, महेश मेस्त्री, निलेश निखारगे आदी उपस्थित होते. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.